किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से बाप पैदा होता था, पर माँ साहेब जिजाऊ ऐसी थी यारो जिनके पेट में से बापों का बाप शिवबा जन्मा था, शिवबा जन्मा था. आणि खरंच लात मारलं तिथं पाणीच काढलं मराठ्याच्या जातीनं, औरंग्यासारखा पाड हटवला बलदंड छातीनं, आभाळापुढंही वर्चस्व गाजवलं राजा शिवछत्रपतीनं आणि सह्याद्रीपुढं हिमालय झुकवला आपल्या रौद्र शंभूराजानं, आपल्या रौद्र शंभूराजानं, आपल्या रौद्र शंभूराजानं. आणि हाच इतिहास सांगत तुम्हा जन्मांचा अवघ्या वयाच्या 15व्या 16व्या वर्षापासून मी या महाराष्ट्रामध्ये गावामध्ये फिरत आहे. आणि खरंच छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास कसा आहे, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कसा आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कसा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास कधी घडवू शकत नाहीत, आणि जी इतिहास घडवतात ते इतिहास कधी विसरू शकत नाहीत. हे विचार आपण आज अनुकृत केले पाहिजे. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं हे आयोजन या आपल्या काठीवाले सभागृहामध्ये होत आहे. खरं तर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. बोलू ना, अरे बोलू की नाही बोलू, बोलू ना. मुझे जालिम के तरफदार नहीं लिख सकते, मुझे जालिम के तरफदार नहीं लिख सकते, कम से कम वो मुझे गद्दार तो नहीं लिख सकते. अरे जान हथेली पर लेकर, जान हथेली पर लेकर बोल रहे हैं जो सच, उसे इस देश के अखबार भी लिख सकते, उसे इस देश के अखबार भी लिख सकते. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठेंनी विधानसभेवर मोर्चा काढला होता. आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे, ये आजादी झूठी है, देश की जनता अभी भूखी है. इथली न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. माझे वाक्य नाही, अण्णाभाऊ साठे म्हणायचे, इथली न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कोणाकडे मांडायच्या, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आणि करावं लागेल. सहजाने आहे तर कुणाला काही भेटत नाही, जगल्याशिवाय यश हाती येत नाही. हा सर्वात मोठा संदेश आहे, सर्वात मोठा. नाहीतर बघा ना, एवढा मोठा बलाढ्य अफजल खानाला महाराज काय पडून गेले, माझं आता काही खरं नाही, माझ्या थोरल्या मुलाला सुद्धा काही केलं होतं, माझ्या वडिलांना सुद्धा काही केलं, मी आत्महत्या करतो. काय केलं महाराजांनी, अरे झुंज घेतली मृत्यूची. आणि मला तर कौतुक वाटते महासाहेब जिजाऊंची, या विदर्भाची रे काय जिगर असेल महासाहेबांची. बघा महासाहेब असं नाही म्हणाल्या, अरे माझ्या पोरांचे केलं, माझ्या नवऱ्यांचे केलं, अरे भोसले कुळात तू एकुलता एक राहिलाय, कशाला जातोस, दुसरा कोणी पाठवता आला असता. पण नाही विचारला प्रश्न महासाहेबांनी. उलट सांगतात, त्या खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवायत राजे. पण राजेश महासाहेबांच्या पाया पडताना म्हणाले, महासाहेब खान बलाढ्य यदा कदाचित जर आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत परत नाही आलो तर, आणि तशा महासाहेब जिजाऊ कराडल्या नाहीच परत आला, ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो, म्हणून आम्हाला पहिल्यापासूनच पोरं नव्हते. पण जा मेला तरी चालेल. छत्रपती शिवाजीराजे घडतात ना अशा संस्कारातून. हल्ली आमची पद्धत बदलली हो. हल्ली आमचा मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का, नको पडशील. आई पोहणा जाऊ का, नको उडशील. आई खेळायला जाऊ का, नको धडपडशील. मग करू का, तर टीव्ही बघ. बरं झालं तर महासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनल नव्हते, या महापुरुषांच्या काळात टीव्ही चॅनल नव्हते. आता अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं, हा संशोधनाचा विषय. मागे मी पूर्वी आपली पोरं मातीसाठी मरायची, आता आपली पोरं कोणावर मरताय, काही नियम नाही, काय प्रवास चाललाय तेच कळत नाही. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष जर तुम्हाला घडवायचे असेल तर सर्वात आधी मासाहेब जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई ह्या सर्व महिला महापुरुष घडल्या पाहिजे. तेव्हा कुठं हे महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्माला येईल. अजून
एवढं सगळं तुम्ही माझं ऐकून घेतलं. पुन्हा कधीतरी भरपूर मोठा विषय घेऊन आपण भेटूया, कारण इथं कार्यक्रमामध्ये वेळेचं पाबंद आहे, म्हणून अगदी घाईघाईनं बोलावं लागतंय. म्हणून शेवटचं जाताना तुम्हाला एक सांगून जातो की मुश्किलों में भाग जाना आसान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. और डरने वाले को कुछ नहीं मिलता जिंदगी में, और लड़ने वालों के कदमों में जहां होता है, और लड़ने वालों के कदमों में जहां होता है.